आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता काय? शरद पवारांची प्रतिक्रिया। अमेरिकेवरून सवाल केल्यास केंद्राला उत्तर द्यावं लागेल, पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये सहकार्याचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर कार्यक्रम। पवार, फडणवीस आणि अजितदादांमधील ट्राय पार्टी अग्रीमेंट पाहावी लागेल। फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। नातं संपलं सांगण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांना भेटले असावेत। राज ठाकरेंनी पुन्हा सुरुवात करावी। आम्ही आजही सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊतांचं विधान। येत्या वर्षभरामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। झेंडावंदन करून दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचा आदिती तटकरेंना टोला। 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन। नवनीत राणांना पाकिस्तानमधून जीव मारण्याची धमकी। हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोड़े दिन की मेहमान अशा धमक्यांचे राणांना फोन। मंत्री नरहरी झिरवाळांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गेल्या 8 दिवसांपासून सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मंत्री झिरवाळांची तब्येत स्थिर असल्याची माहिती।